सायप्रसमध्ये आयोजित युरोपीय परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या अनौपचारिक बैठकीत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर सहभागी झाले। या बैठकीत युरोपीय महासंघ आणि भूमध्य सागरी प्रदेशांसोबतचे भारत संबंध अधोरेखित करण्यात आले, असं जयशंकर यांनी सांगितलं। युरोपीय महासंघ आणि या प्रदेशासोबतचं भारताचं सहकार्य विविध क्षेत्रांमध्ये अधिक दृढ होत आहे। उदयोन्मुख बहुध्रुवीय व्यवस्थेमधील संधी, व्यावहारिक सहकार्य आणि सामायिक हितसंबंधांवर चर्चा झाली, अशी माहिती जयशंकर यांनी दिली। या बैठकीच्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांनी सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांची भेट घेऊन पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीवर तसंच भूमध्य सागरी प्रदेशावरील भारताच्या हितसंबंधांवर चर्चा केली। त्यांनी सौदी अरबचे परराष्ट्र व्यवहार मंत्री फैसल बिन फरहान यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पश्चिम आशियाच्या परिस्थितीबद्दल चर्चा केली। त्यानंतर त्यांनी युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अँड्री सायबिहा यांच्याशीही चर्चा केली। युरोपीय महासंघाच्या मानव संसाधन विभागाच्या उपाध्यक्षा काजा कल्लास यांच्यासोबतच्या चर्चेत भारत युरोपियन युनियन सहकार्य आणि पश्चिम आशिया परिस्थितीवर जयशंकर यांनी संवाद साधला। एस्टोनिया आणि फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्र्यांची तसंच पोलंड, नेदरलँड आणि रोमानियाचे राष्ट्रप्रमुख यांच्याशी देखील जयशंकर यांनी संवाद साधला। मॅग्नम आईस्क्रीम कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी